नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की बघू शकता पाऊस खूपच जोरात चालू आहे. 2 दिवस झाले पाऊस थांबतच नाही, एवढा पाऊस. सगळीकडे व्हिडिओ वगैरे बघतच असाल कसा आहे पाऊस. आज तुम्हाला मी नवीन एक दाखवणार आहे. मी नवीन म्हणजे कसं तो जुगाड जुना आहे. मी बहुतेक मला झाले 5-6 वर्ष झाली तो घेऊन, आणि तो आता परत लावायची वेळ आलेली आहे. कारण ह्या पावसामध्ये फिरणं जरा मुश्किल आहे. रेनकोट घालून घालून किती घालणार आहे. त्यामुळे आता बिना रेनकोटचं आपण फिरायचं या पावसामध्ये न भिजता. तर चला दाखवतो तुम्हाला जुगाड. लाईव्हवर बघितलंच असेल काही जुगाड करत होतो, पण तरी पण एकदा तुम्हाला दाखवतो. आता घेऊन जायचं आपल्याला ते खाली. तर ही छत्री आहे. आता मला वाटतं या छत्रीला झाले 5-6 वर्ष झाली आहेत. तर ते आता परत आपण लावणार आहे आपल्या गाडीला. आणि हे पाठीमागचं जे इग्नोर करा, कारण कसं आहे पावसामुळं सगळं आता कपडे वगैरे वाळत घालायचं जरा मुश्किल आहे. त्यामुळे त्याला इग्नोर करा. बाकी पावसाची मजा तुम्ही घेताय की नाही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. बघा पाऊस कसा आहे, थांबतच नाही आहे, कंटिन्यू चालूच आहे पाऊस. आणि आपली झाडं मस्त आहे, पावसाचा आनंद घेत आहेत झाडं पण. थांबा एक शॉट दाखवतो बाहेर थोडासा. बघा फुल जोरात पाऊस आहे. असा पाऊस पाहिजे. चला भेटतो तुम्हाला छत्री लावताना डायरेक्ट. बघा पाऊस आमच्या इथे पाणी असंच भरतं. इथं चेंबर खोलून ठेवला आहे आणि आता आपण जाणार आहोत आपल्या गाडीकडे. सगळे छत्री देत आहेत, विसरलो वरतून छत्री देतात. मित्रांनो पाणी एवढं साचलं आहे ना खाली, आणि आपली छत्री पण एकदम मस्त आहे, काही एवढं टेन्शन नाही. फक्त गार लागतं एवढंच. तुम्हाला बाहेरनं एक लुक देतो, थोडा वेळ दाखवतो. मित्रांनो एवढं पाणी साचलं आहे ना रस्त्यावर, अफाट मरणाचं पाणी साचलेलं आहे. दाखवू पण शकत नाही आहे, दाखवलं असतं तुम्हाला, पण आता आपण ट्रॅफिकमध्ये आणि ब्रिजवरून चाललो आहे. पण ब्रिजवर पण भरपूर गर्दी आणि ब्रिजच्या खाली मरणाचं पाणी. आणि बऱ्याच गाड्या बंद पडलेल्या आहेत, खास करून स्कूटीवाल्यांना सांभाळून जावं. पाऊस आहे, जास्त पाणी आहे तिथं जाऊ नका, कारण तुमचं सायलेन्सर खाली असतं, त्यामुळे तुमच्या सायलेन्सरमध्ये लवकर पाणी जातं. हां तुम्ही जुगाड करू शकता. सायलेन्सरच्या पाईपाला एखादा पाईप घ्या आणि तो पाईप लावून टाका वरती. असा वरच्या साईडला वगैरे तोंड करून साईडला कुठेतरी लावून ठेवा, जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही. एवढं वरती करून ठेवा, म्हणजे तुमची गाडी पण बंद पडणार नाही. चला भेटूया आता डायरेक्ट पुढे. तुम्हाला गाडीचं लुक दाखवतो कसं दिसतं गाडीचं. तर मित्रांनो तुम्हाला फायनल लुक दाखवतो कसं दिसते ते छत्री. हां फायनल लुक दाखवतो. फायनल बा चांगलं दिसतंय का तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं आहे चांगलं आहे, काय एवढं हे नाही. म्हणजे मी आता वापरतोय 5-6 वर्ष झाली. ओके पुढून पण बघू शकता, हा पुढचा सीन आहे. तिथून थोडीशी हवा जायला मी चैन उघडी ठेवलेली, जेणेकरून हवा आतमध्ये पास व्हावी, नाहीतर पूर्ण प्रेशर येतो ना याच्यावर. तर कसं वाटते तुम्हाला हे जुगाड. 2 दिवस झालं इथं थ्रेड मारायला बघत होतो, जसं लाईव्हला बघितलं असेल, ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांनी, पण ते काही सक्सेस नाही आलं. म्हणून आता इथं जुगाड केलेलं आहे मी. कसं आहे, आणि आजूबाजूने जर कुठला एखादा माणूस म्हणजे कार वगैरे बाजूने स्पीडमध्ये गेली तर मग दिसतोय. म्हणजे फक्त हे कसं आहे नॉर्मल लोकल रस्त्यावर चालायला वगैरे ठीक आहे, हायवेवर वगैरे नाही, कारण हवा वगैरे असते भरपूर. चला आता तुम्ही बघितलाच असाल त्या सॉरी हात आला मग. तर तुम्ही बघितलाच असाल ही आपली छत्री. आता ही छत्री बघा किती हलते हायवे. आणि आता जुनी झाली त्यामुळे इथनं पाणी वगैरे येत होतं. पप्पा भिजलेत पाठीमागनं. इथं जरा लिकेज आहे,
ते पण करूया लवकरच, त्यात काय एवढं हे नाही. आता खूप एवढे आता 5-6 वर्ष झाली म्हटल्यावरती आता होणारच थोडंफार त्याच्यात. बाकी सगळं ओके ओके. आता चला काय करतो, काहीच नाही करत, घरीच जातो. क्या बात है, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो. गार लागायला लागलं, पाऊस बघा. चला आता भेटतो आता गाडीवर परत एकदा. रस्त्याने मरणाचं पाणी आहे. आता ह्यावेळेस कॅमेरा पप्पांकडे देतो, पप्पा तुम्हाला दाखवून देईल रस्त्याने किती. पप्पा म्हणजे बोलणार मीच आहे, पण पप्पांच्या हातात देतो कॅमेरा. पप्पा तुम्हाला दाखवतील कसं पाऊस वगैरे किती जोरात पडतोय, किती पाणी भरले ते दाखवतील. चला, लय फास्ट झालं असेल तर तुम्ही स्लो करून बघा. ठेवा, आल्यावर सांगतो, आल्यावर. पप्पा पाऊस कसा आहे, पाऊस आलेला आहे परत. मग अशी कमी झालेला, आता परत चालू झाला. इकडं पाणी किती भरलंय बघा. हे पण पाण्यामध्येच आहे. यांना पण काम करावं लागतं, हॉटेलवाल्यांना, जे नाश्तेवाले, त्यांना पण पाण्यामध्येच काम करावं लागतं. आम्हाला पण पाण्यामध्येच काम करावं लागतं. चला भेटूया आता डायरेक्ट घरी. घाबरू नका, मीच आहे अभिजित. बघून घ्या. लाईट गेली आहे, पावसामुळे लाईट गेलेली आहे, त्यामुळे लाईटीत असं बसावं लागतंय. तर चला बघूया आता. मी आता आहे ना काय करणार आहे माहिती आहे का, काही करणार नाही. आता मी जेवणार आहे. बघा जेवण आणून ठेवलं इथं, तर जेवायचं. आणि कोण आहे रे इथं, ही मारते बाबा मला लाता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.